नाही 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 करून शेवटी हो नाही करून काय करायचं तर लिंब नाही म्हणून हेच बनवले कॉर्न पकोडा. टायगर उचलून दाखव. टायगर कुठे? टायगर 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 हा किम 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 बाबूच्या. 11:30 वाजले आणि आम्ही आलो दीदीकडून खेळून आणि इथे मस्ती चालल्याने आम्हाला कधीच हा टीव्ही बघून देत नाही व्यवस्थित. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू युअर न्यू ब्लॉग. आणि आमची मिसेस बघा सकाळी उठल्या बाईची जिंदगी कशी असते बघा. खरोखर घर काम आणि मूल काय चूल आणि मूल सकाळी उठल्या कांदा कापा, टोमॅटो कापा, म्हणजे जे आपल्याला जेवणासाठी जे बनवायचं आहे त्याची पहिली तयारी करा, नंतर जेवण करा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कपडे, झाडू, भांडी, त्याच्यामध्ये दिवस कधी निघून जातो ना समजत नाही. आणि माझं तर असं झालं ना बाई, मला तर ना खरोखर अक्षरशः कंटाळा आला असं झालेला आहे. म्हणजे प्रेग्नेन्सी पासून आजपर्यंत म्हणजे तर 3 वर्ष होतील. काही वेगळंच म्हणजे मला स्वतःला टाइम हा मिळतच नाही बिलकुल. इव्हन मला हे थोबडं माझं इतकं घाण झालेलं होतं. म्हणजे मध्ये पिंपल्स एवढे येत नाहीत पण डार्क वगैरे स्पॉट वगैरे भरपूर आहेत. आणि झोप कम्प्लीट नाही, ते ब्लॅक सर्कल सगळे झालेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे झोप नाही, कारण आमचं पोरगा आहे ना, आमचं पोरगा खरोखर रात्री म्हणजे ना तो लवकर झोपतच नाही. मग कधी कधी त्याला आम्ही संध्याकाळी झोपत नाही. संध्याकाळी झोपला नाही ना की मग रात्री 11 वाजता झोपतो. 8 वाजता असा करायला लागतो. मग जागा करतो का झोपवतो? 8 वाजता आपण झोपवलं. हा 8 वाजता तो असं करायला लागतो. मग लगेच त्याला जेवणाची तयारी, त्याला जेवायला देतो आणि मग झोप. जाम त्रास आहे, झोप कम्प्लीट होत नाही आणि मग काय ना कधी हे दुखते ते दुखते असं चालूच आहे माझं. आणि काय ना आज श्रावण महिना चालू आहे आणि आम्ही नॉनव्हेज खात नाही. पहिली गोष्ट का मला दाखव तरी. ठीक आहेच ना. श्रावण महिना चालू झालेला आहे आणि आम्ही मच्छी खात नाही. तर रोज रोज भाज्या काय बनवायचे समजत नाही. तरी आलटून पलटून असतं काय ना काहीतरी. आणि आमचं असतं की दुपारी केलेलं मग आम्हाला ते पुरून जातं संध्याकाळला. कधीतरी आम्ही संध्याकाळी 1 टाइम बनवतो, 2 टाइम खातो, कारण रात्री बनवायला टाइम पण नसतो जास्त. फक्त स्त्रियांचं 2 टाइम वेगळा असतं आणि आम्हाला पण कधी आम्ही बनवतो कधीतरी बनवतो, रोजच नाही. पण शक्यतो जास्ती करून सकाळचं आम्ही दुपारला फक्त भात वगैरे गरमागरम चपाती भाकरी वगैरे बनवतो. आणि काय बोलत होती मी आता? काहीतरी बोलत होती ना. काहीतरी बोलत होतीस, विसरलीस ते नंतर सांग. मग आठवण आली ना की नंतर सांग. ओके. हा श्रावण महिना चालू आहे ना, त्याच्यावर भाज्या काय बनवायच्या. तर निकेशची अशी मिजाज नाहीये की मला हेच जेवायला पाहिजे तेच पाहिजे. काही नाही, काही असेल ते खाणार. सो आज मिसळपाव वगैरे पण झाली आमची बनवून. वेगवेगळं असतं रोजचं. तर आज काय, आणि मला रात्री कडधान्य भिजत टाकायची आठवणच राहिली नाही. ओली भाजी पण फ्रीजमध्ये नाही, भाज्या पण सगळ्या संपल्यात. तर सकाळी बघते तर फ्रीजमध्ये 2 वांगी होती, मग वांगा बटाट्याची भाजी आणि कोशिंबीर भात चपाती. असा आजचा मेनू आहे, सिंपल. आणि स्त्रियांसाठी काहीतरी वेगळं बनवायचं. हो हे बघा, बाहेर पडलो ना, लक्ष नसला ना की घेतली पावडर लावायला. तो पण तोडून टाकला श्रेष्ठ पावडरचा. हा तुला मी अर्धाच दाखवतोय, फुल दाखवला तर मग सगळे लाजून जातील ना. हा बस झाला आता, बस झाला. चल उलटा करशील. बस झाली पावडर. चला आता. हा ओके. दाखवू फुल. तुला लाज वाटेल मग सगळे हसतील. मग नको एवढाच थांब. हा चल स्टियान, ते काय लावतोस तू हातात? काय कॅट नाही, तो म्या बोलतो. कॅट नाही, कॅट बोलतो तो. अरे वा जेवला. शोमी टायगर उचलून दाखव. टायगर कुठे? टायगर हा किम बाबूच्या किम कुठे? मामाची किम. आता शायनिंग मारल. आता काय? बॅट बॉल प्रॅक्टिस चालू ठेव. चला 6 प्रॅक्टिस. हा 6. अरे वा. हा लेफ्टी आहे ना, माझ्या पोरगा लेफ्टी आहे आणि मी रायटी आहे. 6 प्रॅक्टिस. ओके. नुसती बडबड चालू. प्रॅक्टिस लॉक
प्रॅक्टिस. हा लॉक आहे, लॉक आहे. आता जेवायचं आपण, खेळायचं, काय करायचं? चल जेवून घेऊ. चल मला भूक लागली श्रेया. हा नॉक 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 नॉक. हा चल. ओके 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 चल. बेबी बॉस कुठे आहे? ओले बापले बेबी बॉयज. पाहिलं. हा. आणि मम्मा डॅडा? हा गणपती बाप्पा. अरे मूड नाही वाटत. हा गणपती बाप्पा इकडं आहे, इकडं आहे. हा बाप्पा गणपती इकडं. बाप्पा. ओके प्रॅक्टिस प्रॅक्टिस बस. संध्याकाळची गुड मॉर्निंग. असा झोपलो बापरे. सगळ्यांना मस्त झोप लागली. आणि उठल्या उठल्या काय आमचं असतं पहिले काय श्रेया असतं? अभ्यास ना. हा हा इजी आणि अभ्यास. आणि काय ते सांग. बरेच दिवस झाले. हा श्रेया बोल बोल बोल. आलो 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 आलो. हा येस येस येस. हा हा अभ्यास. हा तू नंतर कर, एकटाच करा, नको दाखव सगळ्यांना. आणि बरेच दिवस झाले आमचे मक्के तसेच राहिले. हे बघा थोडे कोमेजले. आणि मग आता नाश्त्याला काय करायचं आहे तर घेतला बीट नाही गाजर. हा श्रियांचा नाश्ता चालू आहे. श्रियांना बनवते उपमा. आणि आम्हाला काय बनवू समजत नाहीये मक्याचं, कारण की आमच्याकडे लिंब नाही, बॉईल करायला लिंब नाही, त्याच्यामुळे मक्का बॉईल करायचा, मक्का भाजायचा की भजी बनवायची मक्याची. तो आमचं सध्या चालू आहे. काय करायचं. आता डिसाइड करतो आणि मग आम्ही काय ते करून टाकतो. श्रीयू गॅस नाही हे करायचं. असं का करतोस बछडा? करपून टाकशील ते. तुझ्याच खाऊ आहे, माझ्या नाही. मग तुला काय देऊ? एवढा आगाव पोरगा. गॅस मला जसं सगळं समजते. गॅसची मस्ती करायला आलाय. श्रियांचा उपमा होतोय आणि आमचा डॅडा बसलाय मक्याचे दाणे काढायला. तो बघ पडलेला खाल्लं बघ. श्रिया तुला काहीच नाही भेटत. तो बघ तिथे नको 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 नको. खाली बघ पडलाय बघ. नाही करून शेवटी हो नाही करून काय करायचं तर लिंब नाही म्हणून हेच बनवले कॉर्न पकोडा. म्हणजे मक्याची भाजी शेवटी केली. कारण काय शेवटी मिस्टरांचीच फरमाईश ना, नवऱ्याचे लाड. आणि आता वाजले किती 7 वाजले. आता नाश्ता काय करणार, जेवायला काय करणार म्हणून लगेच बॉईल केले, लगेच खाल्ले की मोकळा. पण आता लेट झाला तुझ्यामुळे. शाईचा फोन आला ना. आता मस्त बघितले असेल मागे पण आमचा फेवरेट आहे. ऑल टाइम फेवरेट कॉर्न भजी. आणि आमचा पांडुरंग काय करतोय? काय नाही, त्याला रिमोट दिलाय. आता संध्याकाळ झाले. गाणी कुठल्या लावायची तर हे बघा, ही गाणी याची लागली. हे काय हे रोजच आहे. रिमोटची वाट लावून टाकलेली आहे त्यांनी. हो हा मस्त गरमागरम मक्का भजी, गरमागरम चहा, मस्त पोट भरून खातोय. आणि रात्री जेवायला किती वाजता? आपण तसं पण नेहमी लेटच जेवतो 9 पर्यंत. आताशी 7 वाजले. मग 2 तासामध्ये आरामात जिरणार. ओके चालेल. आणि दादा लागला आमचा. काय कुठलं गाणी आहे? गुर आई मला त्याला श्रिया दादा बोलतो ह्या बाबूला. आणि अक्षय कुमारला काका बोलतो. तुझको ना देखू तो जी घबराता, त्याच्यामुळे तो काकाचं गाणी. चला इथे श्रियान गुबू 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 गुबू. ए दीदी सारखा नाचतो बाबू आमच्या. दीदी सारखा नाच 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 नाच. चल पटकन. ते राहू दे, तो ऑपरेट नको करू श्रेया. थांब काय थांब. नाच चल पटकन. हा नाच. अरे वा. हा दीदी नाचते. नाच 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 नाच. हो नाच. काय चाई श्रियान. हा अभ्यास खा. खायचा नाही श्रियान, ते शी आहे. श्रियान आमचा पोरगा बघा उघडा आहे ना. आता पॅन्ट घातली त्याने. त्याची बनियन पण मी काढली, तर मला पण बोलतो की तू पण बनियन काढ.
बनियन ना हे टी शर्ट, मला पण जबरदस्ती टी शर्ट काढायला लावला. आणि हा बघा मी पण आहे टी शर्ट वर. हा श्रिया काय, हा तू खेळ हो बाबा. बाबा आपण किती घरातले मोठे डॉन असलोय ना, तरी पण बारक्या पोरासमोर ना आपल्याला झुकायला लागतं. हा थोडा आवाज दिला ना की रडत रडत यायला लागतंय. येतं रडत नाही, त्याच्या मागे जावं लागतंय. आलो रे श्रियान. आणि इकडे आमचा देव सगळे उद्या गुरुवार आहे ना, तर मग रात्रीच सगळं, सकाळी मग घाई गडबड होते पूजा करायची म्हणून रात्रीच सगळे देव वगैरे स्वच्छ घासून ठेवते मी. आणि काय रोज निकेशला रोज बनियनवर, तुम्ही सगळे बहुतेक तरी निकेशला ब्लॉग मध्ये बनियनवर बघता, कारण हा मला पोरगा टी शर्ट काढायला लावतो सारखा सारखा. जर मी टी शर्ट घातला ना तर त्याचं असं म्हणणं की हा जाणार कुठेतरी फिरायला जाणार, म्हणून आम्हाला जायला लागतं टी शर्टवर, बनियनवर. हा सॉरी बनियनवर राहायला. जा काय रे बाबू, काय झालं श्रियान? श्री काय चालले, श्री काय चालले? आलाय आता 11:30 वाजले आणि आम्ही आलो दीदीकडून खेळून. आणि इथे मस्ती चालल्याने आम्हाला कधीच हा टीव्ही बघून देत नाही व्यवस्थित. श्रीयू आता झोपणार की नाही? नाही, याची आता खेळण्यांचा पसारा अर्धा उचललाय आणि आम्ही सिरीज बघतोय. आणि बाप लेकाची इकडे मस्ती आहे चालू. श्रीयू मग गुड नाईट, पण सगळ्यांना आपण बाय बाय झोपूया. चला आता श्रीयू लवकर बाय बाय कर. गुड नाईट बोल, गुड नाईट, गुड नाईट. आले बापले किती मस्ती. गुड नाईट स्वीट ड्रीम. ए गुड नाईट स्वीट ड्रीम बोल लवकर. बोल 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 बोल.